मंत्र्याला गेले तर माझं असताना हे पाटबंधारे खातं आहे ना, त्यांनी माझं शेत घेतलं होतं, तर त्यांनी सगळं माझं कलेक्टरचं त्यांची सगळ्यांची सही झाली, सही होऊन सगळ्यांचं हे झालं. पुन्हा आमच्या पुढचे 34 गुंठे चालली होती नवनाथ साहेबा साळुंके म्हणून, त्याची मंत्र्याला गेला आणि मंत्र्याला घेऊन जाऊन त्यांनी हे केलं. मग मला इथून साहेब 10 गुंठे त्यांनी 34 गुंठे आधी नावावर करून घ्यायची ना, तर 10 गुंठे माझ्या नावावर करून दिली. 10 गुंठे केल्याच्या नंतर त्याची केस माझी मुंबईला केली. मला जाता सुद्धा येईना, माझ्या पोरांनी जीप करून नेली, मनी मंगळसूत्र मोडून जीप करून नेली. आणि त्यांनी परत बोलिलं गेलं तर साहेब हो का पवार साहेबांनी तेव्हा हे काय लिहून दिलं. आता अजून तहसीलदार साहेब म्हणते तुम्ही जा आणि परत पत्र आणा. मग आता काय करायचं आम्ही? उद्धव साहेब काय म्हणाले? आता साहेब म्हणले ना मी करतो म्हणून सांगितलं साहेबांनी. या आजींप्रमाणे बाळासाहेब साळुंके नावाचे एक शेतकरी आहेत, ते देखील उद्धव ठाकरेंना भेटले. त्यांना कर्जमाफीचं प्रमाणपत्र मिळालेलं होतं, मात्र मागच्या 1.5 वर्षांपासून त्यांच्या खात्यामध्ये 1 रुपयाही जमा झाला नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. दिवाळीच्या सणादिवशी पाडव्याच्या निमित्त कलेक्टर ऑफिसला बोलावून माझा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व साडी चोळी देऊन हे प्रमाणपत्र देण्यात आलं. व तिथं सत्कार झाल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं की नंतर हे तुमचं 10-15 दिवसात तुमचा कर्ज खात्यात रक्कम जमा होऊन जाईल. अद्यापही 15 महिने उलटूनही अद्यापही माझ्या खात्यात 1 रुपया सध्या जमा झालेला नाही. त्यामुळे मी तर असं म्हणेन की ह्या सरकारने शेतकऱ्याची क्रूर चेष्टा केली. यानंतर बातमी आहे राज्याच्या उपराजधानीतून अर्थात नागपूरमधून. नागपूरमध्ये आज चांगलाच आगडोंब उसळला. बांधकाम सुरू असलेल्या एका किंग्जवे या इमारतीला आग लागली. रुग्णालयाची ही इमारत आहे जिथं बांधकाम सुरू होतं. या आगीमध्ये 8 कामगार जखमी झाल्याचं कळतंय. सध्या ही आग आटोक्यात आलेली आहे. जे जखमी आहेत 8 कामगार त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. किंग्जवे रुग्णालयात वेल्डिंगचं काम सुरू होतं आणि त्यावेळेस ही आग भडकल्याचं कळतंय. दरम्यान आग भडकल्यानंतर परिसरात अक्षरशः धुराचे मोठमोठे ढग जमा झालेले होते. घटनास्थळी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नव्हती अशी देखील माहिती आता हाती येतेय. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी हाती येतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये दिल्लीमध्ये बैठक सुरू झाल्याचं कळतंय. प्रफुल्ल पटेल देखील या बैठकीला उपस्थित आहेत अशी माहिती मिळतेय. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, या बैठकीबद्दल काय तपशील मिळतात? अत्यंत महत्वाची बैठक जी चालू आहे शरद पवार यांच्या निवासस्थानी. 6 जनपथ असं त्यांचं निवासस्थान आहे. त्याच निवासस्थानी राहुल गांधी थेट पोहोचले आहेत. जयपूरचा मध्ये त्यांनी शेतकऱ्यांचा एक मोठी जाहीर सभा घेऊन तिथे दिल्लीत पोहोचले. दिल्लीहून ते थेट 6 जनपथला पोहोचले आहे. महत्वाचं म्हणजे गेल्या आज दिवसभर जी बैठकांचे सत्र प्रारंभ झाले त्या बैठकांच्या सत्रानंतर आज खास करून राष्ट्रवादी आणि सोबतच शरद पवार यांच्या दरम्यान महाराष्ट्रातल्या जागा वाटपा संदर्भात चर्चा होणार आहे. सोबतच ज्या पद्धतीनं काल महाआघाडीच्या संदर्भात एक महत्वाची बैठक झाली त्याही बैठकी संदर्भात आज चर्चा होणार आहे. सोबत महत्वाचं म्हणजे या बैठकीतून जो फॉर्म्युला निश्चित झाला त्या फॉर्म्युल्यावरती मल्लिकार्जुन खरगे सोबत ज्या बैठकी झाल्या त्या बैठकीतला संपूर्ण सारासार माहिती आता राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या बैठकीत होते. आणि महत्वाचं म्हणजे जो जागा वाटाचा फॉर्म्युला आहे तो लवकरच निश्चित होईल अशी सध्या शक्यता आहे. स्टुडिओ निश्चित. प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल. आणि यानंतरची बातमी आहे सोलापूर पोलिसांच्या दडपशाहीची. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूरच्या दौऱ्यावरती होते. याच दरम्यान आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सोलापूर पोलिसांनी थेट लाथाबुक्क्यांनी मारहाण केलेली आहे. पंतप्रधान मोदींच्या सोलापूर दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली होती आणि खबरदारी म्हणून पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना नोटीसही बजावलेली होती. मात्र चौकीदार चोर हेच्या घोषणा देणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्याआधी अमानुषपणे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे कायदा हातात घेणाऱ्या कायद्याच्या रक्षकांविरोधात आता गृह मंत्रालय काय कारवाई करणार असा सवाल उपस्थित होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावरती आहेत आणि त्याच दरम्यान घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना अशा पद्धतीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि हा सगळा प्रकार केलेला आहे सोलापूर पोलिसांनी.